मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, कळवण तालुक्यात एक असं मंदिर आहे जे 900 ते 1000 वर्षापूर्वी बांधलंय. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की बाहेरून दिसताना ते छोटंसं दिसतं, पण मध्ये गेल्यावर तुम्ही बघू शकतात की किती भव्य आणि सुंदर आहे. कळवणमधल्या ऐवंत किल्ल्याच्या पायथ्याशी बिलवाडी नावाचं गाव आहे. ह्या गावात असणारं हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं असावं. हे हेमाडपंथी मंदिर आहे. आता हेमाडपंथी मंदिर म्हणजे काय, तर जेव्हा महाराष्ट्रात 1000 वर्षाआधी देवगिरीच्या यादवांची सत्ता होती, तेव्हा त्यांनी खूप सारी मंदिरं बांधली. तर राजा महादेव आणि राजा रामदेवराय किंवा रामचंद्र यांचे प्रधान हेमाद्री, ज्यांना हेमाडपंत म्हटलं जायचं, त्यांच्या नावावरून हेमाडपंथी असं नाव पडलं, ज्यांनी अशा प्रकारची मंदिरं बांधली. हेमाडपंथी मंदिर म्हणजे ज्या मंदिरात दगड घट्ट बसवण्यासाठी कुठल्याही ॲडेसिव्ह फिलरचा वापर न करता, म्हणजे पूर्वी चुना गूळ वापरायचे तसा त्याचा वापर न करता दगड एकमेकात इंटरलॉक करून ते घट्ट बसवले जायचे, जसं या मंदिरात केलं गेलं आहे. तशा प्रकारच्या मंदिराला हेमाडपंथी मंदिर म्हणतात. हे एक शिव मंदिर आहे, पण इथे पिंड दिसत नाही. असं म्हणतात की ह्या भागात जवळजवळ 12 मंदिरं होती, पण ती तुटली आणि जमीनदोस्त झाली. हेही मंदिर हळूहळू जमिनीत जात आहे. मित्रांनो, तुम्हाला या मंदिराची माहिती होती का? नसेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन ठिकाणं बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.